नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता सौमित्र जेव्हा म्हणतो की आपण जानकी वहिनीच्या आईला शोधलं पाहिजे, तेव्हा सारंग म्हणतो, अरे दादा, हे सगळं कसं शक्य आहे? मगाशी जानकी वहिनीच तर ऐश्वर्याला म्हणाली ना की तिची आई कुठे आहे ते तिला माहिती नाही आहे म्हणून. तर इथे लता आईंचं काहीतरी बरं वाईट. तेवढ्यात सौमित्र म्हणतो, नाही सारंग, असा विचार आपण करायला नको. लता आईंचं काही वाईट झालं नसेल. हे बघ, आपल्याकडे अजून कुठलाही तसा पुरावा नाही आहे की त्या आपल्यामध्ये नाहीच आहेत असं आपण गृहीत पकडायचं. मला माहिती आहे लता काकू जिवंत आहेत, फक्त आपण त्यांचा शोध हा सुरू ठेवला पाहिजे. ते आपल्यामध्ये नाही आहेत असा विचार आपण आत्ताच करायला नको. तेव्हा इथे जानकीला सुद्धा आता आशा वाटत असते की तिची आई जिवंत असेल, कारण ऋषिकेशसुद्धा तेच म्हणतो. ऋषिकेश म्हणतो, जानकी, काळजी करू नको. तुझी आई जिथे कुठे असेल ना तिथे सुखरूप असेल. मलाही असंच वाटतं की तुझी आई जिवंत आहे. काळजी करू नको. आपण तुझ्या आईचा शोध असाच सुरू ठेवूया. एक ना एक दिवस ते आपल्याला नक्की सापडेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लता रडत असते. लता म्हणत असते, अरे तुम्ही का बांधून ठेवले मला? एक काम करा ना, एकतर मला ठार मारून टाका, नाहीतर मला सोडा तरी. मला जाऊ द्या आता. कशाला विनाकारण मला इथे बांधून ठेवलंय? मला माझ्या मुलीकडे जायचं आहे. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता माया आलेली असते. माया आल्यानंतर इकडे आता लता म्हणत असते, माया, अगं कुठे होतीस तू? माया म्हणते, काकू कशात तुम्ही? तर तो मास्कमॅन इथे आता मायाला घेऊन आलेला असतो. तेव्हा इथे लता म्हणत असते, काय रे बाबा, आता तुझी अक्कल ठिकाणावरती आली का? आता तू मायाला इथे घेऊन आलास? काय गरज होती तुला आमच्या दोघींची ताटातूट करायची, तिला तिकडे न्यायची आणि मला इथे ठेवायची? काय गरज होती तुला हे सगळं करायची? अरे काय मिळतंय काय तुला हे सगळं करून? तेव्हा इथे मास्कमॅन म्हणतो की समाधान समाधान मिळतंय मला हे सगळं करून, आणि यापुढे जर दोघींनी पुन्हा तशी चालाकी केली ना पळून जाण्याची, तर तुम्ही दोघेजण एकमेकींना भेटायचं दूरच, तुम्ही जिवंतसुद्धा राहू शकणार नाही. कळलं ना? पुन्हा मला चलाकी नको आहे. आता शेवटचं मी सांगतोय तुम्हाला. तेव्हा मास्कमॅन तिथून गेल्यानंतर माया इथे लताच्या मांडीवरती डोकं ठेवून रडायला लागते. तेव्हा इथे लता म्हणत असते की माया, अगं शांत हो बाळा, शांत हो, नको रडूस. अगं हे बघ, आत्तापर्यंत देवाने आपला श्वास सुरू ठेवला आहे, म्हणजे त्याने आपल्याला इथून बाहेर काढण्याचा सुद्धा काही ना काहीतरी विचार नक्की केला असेल. आपला हा श्वास जो अजून चालू आहे ना, त्यामुळे आपण इथून कसं बसं तरी बाहेर नक्की पडू. तू नको काळजी करू, फक्त चांगला विचार कर, पॉझिटिव्ह विचार करायचा, सकारात्मक विचार करूया. आणि देवाकडे एकच मागणं मागते की आपल्याला लवकरात लवकर इथून बाहेर काढू दे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी म्हणत असते, ऋषिकेश, अहो काय चाललं आहे? तुम्ही म्हणताय की माझी आई जिवंत असेल, पण ते कसं शक्य आहे? ऐश्वर्या काय म्हणाली तुम्ही ऐकलत ना? त्या ऐश्वर्याने माझ्या आईला मारलं ऋषिकेश, त्या ऐश्वर्याने माझ्या आईला मारलं. तेव्हा इथे आता हे वैर आता थांबणार नाही. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ऋषिकेश, तुम्ही बघितलंत ना, जाताना एवढं सगळं झालं तरीसुद्धा ऐश्वर्या कुठल्या तोऱ्यात गेले तुम्ही बघितलंत ना? ती म्हणाले, उघडपणे तिने धमकी दिली की आता ती आपल्या सगळ्यांना सोडणार नाही म्हणून, ती आपल्या सगळ्यांना धडा शिकवणार, आयुष्य उद्ध्वस्त करणार असं म्हणाली आहे ती. ऋषिकेश, मला तर असं वाटतं की ती आता आहे ना पिसाळलेली नागिन झाली, कुठल्या बिळातून येईल आणि फणा काढेल आणि आपल्याला डसेल ना, काही सांगू शकत नाही. मला असं वाटते ऋषिकेश, हे युद्ध अजून थांबलेलं नाही आहे. हे युद्ध तसंच सुरू राहणार, आणि हे युद्ध तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत मी किंवा ऐश्वर्या आमच्या दोघींपैकी कुणीतरी एक मरत नाही ना, तोपर्यंत हे युद्ध असंच सुरू राहणार आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी, अगं काय बोलतेस तू? हे मी मरत नाही म्हणजे? हे बघ, तू मरेपर्यंत मी सगळं काही बघत बसणार आहे असं वाटतं का तुला? अजिबात नाही जानकी. अगं तू तर माझं सर्वस्व आहेस ना. तुला जर काही झालं तर मी काय करू सांग बरं मला? हे बघ, त्या ऐश्वर्याने जे काही बोलू दे, काय बोलायचं आहे ते बोलू दे, पण हे युद्ध कसं थांबवायचं ते सुद्धा आपल्याला माहिती आहे. आणि युद्ध करू दे ना, तिला करायचं असेल तर. संकटांशी दोन हात करायची सवय काय आपल्याला नाही आहे का? आणि हे बघ जानकी, त्या ऐश्वर्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तेव्हा इथे जानकी म्हणते, पण ऐश्वर्याने स्वतःच्या तोंडाने गुन्हा कबूल केला आहे की तिने माझ्या आईला मारले म्हणून. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी, तिने तुझ्या आईला ठीक मारायला सांगितलं असेल, पण जेव्हा तू तिला म्हणत होतीस ना की तुझी आई जिवंत नाही आहे हे तुला कळलं आहे, तेव्हा तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला होता. ती स्वतःच कन्फ्यूज झाली होती. नक्की जानकीची आई आहे की नाही असा विचार जणू काही तिला पडला होता.
तेव्हा तू आता इथे काळजी करू नको जानकी. तुझी आई जिथे कुठे असेल ना, सुखरूप असेल, आपण तिला फक्त शोधून काढूया. आणि इथे जानकी म्हणते त्या ऐश्वर्यावरती सुद्धा आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. ती आता शांत बसणार नाही आहे ऋषिकेश. ती इथे नागिनीसारखी आता आपल्याला डसायला येणारच. आपण इथे सतर्क राहूया आणि तिच्याशी 2 हात करूया. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकीने सगळ्यांना अलर्ट राहायला सांगितलेलं असतं, कारण ऐश्वर्या कधीही काहीही करू शकते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या रस्त्याने आपल्या घरी चाललेली असते. इथे काळोख झालेला असतो, अंधार असतो आणि ऐश्वर्या एकटीच आता रस्त्याने चालत असते. तेव्हा ती रस्त्याच्या मधोमध असताना गाडीवाला हॉर्न वाजवत असतो, पण ऐश्वर्या बाजूला व्हायला काही तयारच नसते. तेव्हा तो माणूस म्हणतो, ओ मॅडम, कळत नाही का, रस्त्याच्या मधूनच काय चालताय, बाजूने चाला. आणि मरायची इतकीच हौस असेल ना तुम्हाला, तर कुठल्या तरी मोठ्या गाडीच्या खाली मरा. इथे माझ्या गाडीच्या मध्ये का आलायत तुम्ही? तेव्हा इथे मूर्ख कुठली असं म्हणून तो आता तिथून जात असतो. तेव्हा ऐश्वर्या त्याच्याकडे रागाने बघत असते आणि सरळ आता रस्त्याने निघून जाते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता आजी येते आणि म्हणते, काय गं सुमित्रा, सुमित्रा, अगं कोण, मुलगी आहेस की कोण आहेस तू? तेव्हा सुमित्रा म्हणत असते, आई अगं काय झालं? तेव्हा इथे आजी म्हणते, अगं सुमित्रे, सारंग जिवंत होता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं, पण तू माझी मुलगी असून एवढं मोठं सत्य तू मला सांगितलं नाहीस का गं? आईवरती विश्वास नव्हता म्हणून माझ्यापासून ही गोष्ट लपून ठेवलीस का तू? तेव्हा सुमित्रा म्हणते, हो आई, म्हणूनच तुझ्यापासून ही गोष्ट लपून ठेवली, कारण तुला आमच्यापेक्षा जास्त त्या ऐश्वर्याचा पुळका आहे ना, त्या ऐश्वर्याचा पुळका आहे ना तुला, म्हणूनच हे सत्य आम्ही तुझ्यापासून लपून ठेवलं आणि म्हणूनच आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला. ती ऐश्वर्या या घरातून निघून गेली. तेव्हा इथे आता आजी म्हणत असते, हो ग हो, आहे मला त्या ऐश्वर्याचा पुळका, पण आता जरी ती ऐश्वर्या चुकीची वागली, ती घरातून निघून गेली, पण शेवटीला आपल्या पदरी काय पडलं ग? जानकी, ऋषिकेश यांना आपण वेगळं करू शकलो नाही ना. ते दोघेजण तर याच घरामध्ये आहेत आणि अगदी आनंदात आहेत. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, आई धन्य आहेस तू बाई, खरंच धन्य आहेस. एवढं सगळं होऊन सुद्धा त्या ऐश्वर्याने आपल्या सगळ्यांना इतका त्रास दिला. त्याचबरोबर ऋषिकेश आणि जानकीचं लग्न मोडून ऋषिकेश बरोबर लग्न करत होती. प्रॉपर्टीचे पेपर आपल्या सगळ्यांना अंधारात ठेवून नावावरती केले, तरीसुद्धा तुला पुळका मात्र ते ऐश्वर्याचाच आहे. तेव्हा इथे आजी म्हणते, आणि तुला त्या जानकीचा, तू त्या जानकीचा पुळका आणतेस ना सारखी, पण काय गं, त्या जानकीची तेवढी लायकी तरी आहे का? तेव्हा सुमित्रा म्हणते, आई तू गप्प बसा, जानकीची आणि ऐश्वर्याची तुलना होऊ शकत नाही. अगं जानकी माझं घर जोडणारी आहे आणि ऐश्वर्या घर तोडणारी, हा फरकसुद्धा तुला कळू नये. तेव्हा तिथे नाना आलेले असतात आणि ते आता सुमित्राचं बोलणं ऐकत असतात. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, आई हे बघ, तू आता जानकीला वाईट साईड बोलू नकोस हा, कारण मला माहिती होतं तिची बाजू सत्याची आहे म्हणून मी तिच्या बाजूने होते. पण आई, तू जर आता इथे जानकीला एक शब्द तरी बोललीस आणि ऐश्वर्याची बाजू घेतलीस ना, तर मग मला नाईलाजाने तुझं कोकणातलं तिकीट करावं लागेल. मी स्वतः तुझी बॅग पॅक करेन आणि तुला कोकणात पाठवून देईन ना, आत्ताच सांगते मी तुला. तेव्हा इथे आजी म्हणते, नाही नको नको, कोकणात पाठवू नको, आणि ती तिथून निघून जाते. तेव्हा इथे नाना म्हणत असतात की सुमित्रा, तुझ्या ह्या आईच्या मनामध्ये ऐश्वर्याबद्दल जे प्रेम आहे ना, ते कधीच कमी होणार नाही आहे असं मला वाटतं. अगं बघ ना, एवढं सगळं झालं, त्या ऐश्वर्याने आपल्याला इतका त्रास दिला, पण तरीसुद्धा तुझ्या आईला त्या ऐश्वर्याचाच पुळका आहे. म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांना ऐश्वर्याचीच माया येते. पण बरं झालं सुमित्रा, आज तू जो काही निर्णय घेतलास ना, त्याने मला तुझा खूप अभिमान वाटतोय. तू तुझ्या आईला जे काही बोललीस ना, ते गरजेचं होतं. एवढं सगळं होऊन सुद्धा बिचाऱ्या जानकीला त्या वाईट साईटच बोलतायत ग. तेव्हा सुमित्रा म्हणते, पण जानकी आपली किती चांगली आहे, तुम्हाला माहिती आहे ना, ते उलट उत्तरसुद्धा देत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, कावेरी येऊन दरवाजा उघडते. समोर बघते तर काय, ऐश्वर्या आलेली असते. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, ऐश्वर्या काय गं, तू एवढ्या रात्री इथे आणि एवढी नटून थटून कुठे गेली होतीस? तू एवढे दागिने वगैरे घालून कुठे गेली होतीस ऐश्वर्या? ऐश्वर्या एक शब्दसुद्धा बोलत नाही, सरळ आपल्या घरामध्ये आतमध्ये निघून जाते, आपल्या रूममध्ये आल्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कावेरीने आता ऐश्वर्याची रूम व्यवस्थित सजवून ठेवलेली असते. ती आल्यानंतर आता सगळ्या वस्तू ज्या जागच्या जागी असतात त्या अस्तव्यस्त करायला सुरुवात करते, इकडे तिकडे फेकून द्यायला सुरुवात करते. तेव्हा इथे आता काचेचं एक ग्लास उचलते आणि ते आरशावरती जोरात फेकून मारते, आरशाचे तुकडे तुकडे करते. कारण तिला इथे खूपच मोठा आता धक्का बसलेला असतो, तिच्या बाबतीत जे काही घडलेलं असतं त्यामुळे तिने कधी इथे विचारसुद्धा केलेला नसतो की हे सगळे रणदिवे एकत्र येऊन
माझ्या विरोधामध्ये प्लॅन आखतील म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता ऐश्वर्या सगळं उद्ध्वस्त करत असते आणि त्या बाजूला तिकडे जानकीने ऐश्वर्याने उद्ध्वस्त केलेलं घर हे एकत्र करण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऐश्वर्याने काचा वगैरे इकडे तिकडे फोडलेल्या असतात. सगळं तिचं करून झालेलं असतं, कारण तिला सदमा लागलेला असतो. हारायची सवय नसते तिला, नेहमी जिंकायची सवय असते आणि पहिल्यांदा इतकी जोरात तोंडावरती पडून हारलेली असते, त्यामुळे तिला तो धक्का आता सहन होत नाही आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी घरामध्ये सगळीकडे धूप फिरवते, पूजा अर्चा करते, छान रांगोळी वगैरे काढते. तेव्हा नाना म्हणत असतात, चला कितीतरी दिवसाने घरामध्ये अशी प्रसन्न सकाळ झालेली आहे, किती बरं वाटते बरं. इथे आता जानकी सगळीकडे आता धूप वगैरे दाखवते, सगळी तयारी अगदी व्यवस्थित झालेली आहे. तेव्हा इथे आता सकाळ तर छान झाली आहे, पण नाना आता जशी सकाळ छान आहे, दिवस छान आला आहे, तशी आपली हेल्थसुद्धा छान असलीच पाहिजे ना, म्हणून तुमच्यासाठी हा तुमचा फेवरेट काढा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणते, आई हा तुम्ही चहासुद्धा घ्या बरं. तेव्हा सुमित्रा म्हणते, हो गं बाई, चहा पण घेते. तेव्हा इथे जानकी म्हणते, चहा घ्या आणि नंतरला आहे ना तुम्ही ब्रेकफास्ट करून घ्या, ब्रेकफास्टसुद्धा रेडी आहे आणि मग तुम्हाला तुमची ही औषधं घ्यायची आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नाना म्हणत असतात की सुमित्रा, अगं इथे जानकी असताना आपल्याला एखादी तरी वस्तू विसरायची गरज आहे का? तेव्हा सुमित्रा म्हणते, हो ना, तिची सगळीकडे नजर असते, CCTV सारखी. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता जानकीला खूप छान वाटत असतं की आपलं संपूर्ण कुटुंब एकत्र आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सारंग म्हणत असतो, जानकी वहिनी मला तुझ्या हातचा चहा दे ना. तेव्हा इथे जानकी म्हणते, हो भाऊजी देते ना, चहा देते आणि नाश्ता पण देते. तेवढ्यातच इथे सौमित्र, अवंतिका, ऋषिकेश तिघे जण ब्रेकफास्टसाठी आलेले असतात. तेव्हा इथे अवंतिका म्हणते, वहिनी मी देते सारंग भाऊजींना चहा. तेव्हा प्रेक्षकांनो, सौमित्र म्हणत असतो की अवी मला सुद्धा काहीतरी चमचमीत खायला दे ना. तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते, सौमी हल्ली तू खूपच जास्त अरबट चरबट खायला लागलायसा, जरा खाण्यावरती कंट्रोल कर. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, नाना म्हणत असतात की सौमित्र तू हल्ली खूपच जास्त अरबट चरबट खायला लागलायस ना, मग एक काम कर, काहीतरी हेल्दी प्यायचं आहे का तुला, हा घे हा काढा पी. तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश इथे आता हसायला लागतो. तेव्हा सौमित्र म्हणतो की नाना तुम्ही तुमचा हा काढा माझ्यावरती खपू नका, मला माहिती आहे तुम्हाला तो आवडत नाही, पण तुम्हाला तो प्यावाच लागणार आहे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, नाना तुम्ही एका वकिलाशी बोलताय, सौमित्र भाऊजींसमोर तुमचा काही टिकाव लागणार नाही, काढा तुम्हालाच प्यायचा आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नाना म्हणत असतात, पण जानकी आपलं हे हसतं खेळतं कुटुंब आज जे एकत्र आहे ना, ते फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. तू खूप परिश्रम घेतलेस आपलं कुटुंब एकत्र बांधून ठेवण्यासाठी. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, हो ना जानकी खूप केलेस ग तू. तेव्हा जानकी म्हणत असते, आई खरं सांगू का, मी काहीच केलेलं नाही आहे हो, आपलं कुटुंब एकत्र होतं आणि ते नेहमी एकत्र राहणारच होतं आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी मेहनत केली, हो ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रा म्हणत असते, पण तरीसुद्धा तुझ्या मनामध्ये एक सल आहे तुझ्या आईचा, बरोबर ना. काळजी करू नको जानकी, तुझी आई लवकरात लवकर सापडेल. अगं मी देवाला नवससुद्धा केला आहे, म्हणूनच मी चालली आहे ना कोल्हापूरला, देवाला नवस करण्यासाठी तिथे सुद्धा चालले, जानकीची आई लवकरात लवकर सापडावी म्हणून. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आई हे कधी ठरवलंस. तेव्हा इथे नाना म्हणतात, हो ना, तू मलाही काही सांगितलं नाहीस, मी येतो तुझ्याबरोबर कोल्हापूरला. तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणत असते, आहो तुम्ही कशाला दगदग करत येते माझ्याबरोबर, सारंग आहे ना. सारंग तू एक काम कर, तू मला इथे बस स्थानकला सोड, तिथून मी एसटीने जाईन. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, आई तू एसटीने का जाशील, आपली गाडी आहे ना, गाडी घेऊन जा. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, ऋषिकेश बाळा अरे गाडी कशी घेऊन जाऊ, आता इथे नवस वगैरे म्हणायला सुद्धा चैनीच्या गाडीतून जाऊ का, नाही मी बसमधूनच जाणार, 2 दिवस तिथे थांबेन आणि मी परत येईन. तुम्ही कुणीही माझी काळजी करू नका, पण मला हा नवस पूर्ण करायचाच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंग जाणार असतो आपल्या आईला इथे बस स्थानकपर्यंत सोडायला. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी म्हणत असते की आई 1 मिनिट हा, तुम्ही जरा हे कुंकवाची डबीसुद्धा न्याल का, आणि देवीच्या पायाजवळ हे कुंकू तुम्ही व्हा, कारण का तिच्यामुळेच आज माझं कुंकू माझ्या बरोबर आहे आणि ते बळकट आहे. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, हो नक्कीच नक्कीच मी हे करेन. तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे आता जानकीने आपलं कुटुंब एकत्र आणलेलं असतं. सुमित्रा म्हणते आज आपले हे गोकुळ जे एकत्र आहे ना फक्त आणि फक्त जानकीमुळे आहे. तेव्हा जानकी म्हणते आई पण आता आपल्याला स्वस्थ बसून जमणार नाही आहे. आपल्याला चारी बाजूने नजर ठेवायची आहे. कारण मी ऐश्वर्याबद्दल बोलते. ऐश्वर्या काहीही करेल आपलं घर तोडण्यासाठी. आपलं घर तिला उद्ध्वस्त करायचं आहे. आणि ती आता जखमी नागिन झाली आहे ना. कुठल्याही बिळातून बाहेर येईल आपल्याला त्रास देण्यासाठी, आपल्याला डसण्यासाठी. त्याच्यामुळे आपल्याला आता एकत्र तर राहायचंच आहे पण त्याचबरोबर अलर्टसुद्धा राहायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे सुमित्रा म्हणते हो नक्कीच. त्यानंतरला इथे नाना म्हणत असतात तो नासका आंबा असतो ना तो कसा पेटीतून बाजूला काढल्यानंतर इथे संपूर्ण आंबे चांगले दिसतात तसं काहीसं झालंय. ती ऐश्वर्या घाण आपल्या घरातून गेली आणि आपण सगळेजण एकत्र आलोत. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ऐश्वर्या आता भेटायला आलेली असते ती म्हणजे मास्कमॅनला. आणि इथे कावेरी तिच्यासाठी कॉफी घेऊन तिच्या रूममध्ये आलेली असते. कावेरी येऊन ऐश्वर्याची रूम बघते. तिला खूप मोठा धक्का बसतो कारण संपूर्ण रूम ही तिने अस्ताव्यस्त करून ठेवलेली असते. संपूर्ण रूममध्ये ज्या काही वस्तू असतात सगळ्या तोडफोड करून ठेवलेल्या असतात. तेव्हा कावेरी म्हणत असते अरे देवा ही ऐश्वर्या कुठे गेली आणि ही काय अवस्था करून ठेवली या मुलीने. हिच्या नक्की डोक्यात चाललंय तरी काय. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्या आल्यानंतर मास्कमॅन म्हणत असतो काय ग तुला मी दिले होते ना दिवस इथे स्वतःला प्रूफ करायला पण तू काय केलंस. तू त्या ऋषिकेश बरोबर लग्न तर नाहीच केलंस पण मला प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा तू दिले नाहीस. आणि जे लोक माझं काम करत नाही मला फसवतात ना त्यांना मी जगू देत नाही. त्यांना मी उडवतो. तेव्हा इथे लग्न न करता माझ्यासमोर येऊन उभी राहिलीस. लाज नाही वाटत आहे तुला. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते हे बघा तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला मला पण मी तुमचं काम नक्की करेन. आता मी इथे आली आहे तुमच्याकडे माझं काम आहे म्हणून. मला पैशांची गरज आहे म्हणून मी इथे आली आहे. तुम्ही मला पैशांची मदत करा. रणदिवेंच्या प्रॉपर्टीचे पेपर मी लवकरात लवकर मिळवून तुम्हाला देईन. तेव्हा तो माणूस म्हणतो का ग मी का तुला मदत करू. मी काय तुला मूर्ख वाटलो. इथे तू माझं काम केलेलं नाही आहेस. त्या ऋषिकेश बरोबर लग्न केलं नाहीस. प्रॉपर्टीचे पेपर आणले नाहीस आणि आता मी तुला पैशांची मदत करायला काय मूर्ख वगैरे वाटलो की काय. तेव्हा ऐश्वर्या म्हणते हे बघा तुम्ही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. आता मला पैशांची खरंच खूप गरज आहे. त्या जानकीला धडा शिकवायचा असेल तर मला पैसे हवेत. त्याशिवाय मी काही करू शकणार नाही आहे. म्हणून तुम्ही आता मला पैशांची मदत करा. मी तुम्हाला लवकरात लवकर रणदिवेंच्या प्रॉपर्टीचे पेपर आणून देईन. तो म्हणतो किती पैसे हवेत तुला. ती म्हणते 10 लाख रुपये हवेत. तुम्ही मला आता 10 लाख रुपये द्या मग मी तुम्हाला जी काही प्रॉपर्टीचे पेपर आणून देणार आहे तेव्हा तुम्ही मला 50 कोटी रुपये देणार आहात ना त्याच्यामधून हे पैसे तुम्ही मॅनेज करा. पण आता मला तुम्ही 10 लाख रुपये द्या आणि जर मी हे नाही करू शकले तर मी तुम्हाला तुमचे पैसे परत करेन पण प्लीज आता मला मदत करा. तेव्हा तो माणूस म्हणतो ठीक आहे पण जर तू काम नाही केलंस ना तर तुला तुझा जीव गमवावा लागेल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते ती वेळच येणार नाही. तेव्हा मास्कमॅन म्हणतो कुणाची कशी वेळ येईल काही सांगता येत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता सयाजी विखे पाटीलची बेल त्याच्या मुलीने ऐश्वर्याने केलेली असते. तेव्हा इन्स्पेक्टर पवार यांनी ऋषिकेशला फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की इथे ऐश्वर्या रणदिवेने तिच्या वडिलांची सयाजी विखे पाटील यांची बेल केलेली आहे. त्यांना घरी घेऊन गेले. त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण अलर्ट राहा आणि खास करून तुम्ही सारंगची काळजी घ्या. त्याला जास्तीत जास्त प्रोटेक्ट करा कारण ते ऐश्वर्या त्यांच्याबरोबर काहीही करू शकते. त्यामुळे प्रेक्षकांनो इन्स्पेक्टर पवार यांना सुद्धा आता रणदिवेंच्या कुटुंबाची काळजी वाटत असते कारण आता त्यांच्यामध्ये जणू काही फॅमिलीचं नातं निर्माण झालेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता ऋषिकेश म्हणतो थँक्यू तुम्ही इन्स्पेक्टर पवार आम्हाला इतकी महत्त्वाची बातमी दिलीत. ऋषिकेशला तर खूप मोठा धक्का हा बसलेलाच असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इन्स्पेक्टर पवार घरी आलेले असतात आणि ऋषिकेशला म्हणत असतात की हे बघा कोर्टाकडून लेटर आले. उद्याच्या उद्या कोर्टामध्ये हेअरिंग आहे. जानकी वहिनींना उद्याच कोर्टामध्ये हजर व्हायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ऋषिकेश म्हणत असतो की उद्याच्या उद्या कोर्टामध्ये हेअरिंग आहे पण अचानकपणे कसं काय. तेव्हा प्रेक्षकांनो इन्स्पेक्टर पवार म्हणतात मलासुद्धा माहिती नाही आहे. मला लेटर आलं. ही बातमी तुम्हाला देण्यासाठी मी इथे लगेच आलो आहे. उद्या कोर्टामध्ये जानकी मॅडम यांना हजर करा. उद्याच हेअरिंग आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ऋषिकेश म्हणत असतो की आता आपण काय करायचं.
आपल्याकडे ना कुठला पुरावा आहे ना ठोस मुद्दा आहे जो आपण कोर्टामध्ये मांडू शकतो. आता आपण असं काय करायचं की जानकी निर्दोष आहे हे आपल्याला सिद्ध करता येईल, असं ऋषिकेश सगळ्यांसमोर म्हणत असतो.